तोंडावरती पिंपल्स आलेत, वजन वाढतंय, वजन कमी होत नाहीये, केस गळती होते, असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास 12 वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंखे मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणार आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, चला तर सुरू करूया. मॅम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स हव्यात ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. नमस्कार, थँक्यू. ओके. सो मॅम, माझा पहिला कॉमन क्वेश्चन, आमच्या या वयोगटातले जे आपले जे लोक आहेत किंवा तरुण आहेत त्यांना सर्वात जास्त प्रॉब्लेम असतो चेहऱ्यावरती पिंपल्सचा. तर मग या पिंपल्सला कंट्रोल करण्यासाठी आपण आपल्या डाईट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, काय वाटतं तुम्हाला? ओके. आपण सगळ्यात आधी हायड्रेशनवर खूप छान लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपण खूप सारं धावपळीत, रात्री जागरण हे सगळं जे काही लाईफस्टाईल आपण फॉलो करतोय, त्याच्याने आपली गट म्हणजे आपण जे काही खातोय, आपलं गट सेन्सिटिव्ह होतंय. त्याच्यामुळे आपण डायजेशन नीट करत नाही. भले आपण ऑर्गॅनिक खातोय, पण डायजेस्ट करायला आपण तितकासा वेळ देत नाही. आपण खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने खातो आहे. फूड कॉम्बिनेशन्स चुकीचे होत आहे किंवा फूड चॉईसेस चुकीचे होत आहे. त्याच्यामुळे आपलं गट सेन्सिटिव्ह होतंय, ज्याच्यामुळे इम्प्युरिटीज बॉडीमध्ये वाढल्या की ते कुठून ना कुठून बाहेर निघणार, अल्टिमेटली त्या स्किन मधनं बाहेर निघतात. बरोबर. जर आपण व्यवस्थित हायड्रेशन ठेवलं तर एक माध्यम मिळून जातं की बाहेर निघायला, पण सध्या तर आपण हायड्रेशनकडे सध्या लक्ष देत नाहीये. त्याच्यामुळे पिंपल्स हे येतात. पण हायड्रेशन, प्रॉपर न्यूट्रिशन या गोष्टी आपण बॅलन्स केल्या आणि सगळ्यात महत्वाचं रेस्ट पण तितकाच महत्वाचा आहे जितकं न्यूट्रिशनल इनटेक. बरोबर. पण आता आजकालच्या मुलांना रात्रभर चॅटिंग करायची असते, काहींना तर अभ्यासही असतो, चॅटिंग व्यतिरिक्त काहींना अभ्यासही असतो. भरपूर साऱ्या एम्प्लॉईजला 8-9 तर रूमवरती जायलाच होतात. मग परत ते स्वयंपाक बनवणं असेल, मग ते जेवण असेल. नॉर्मली या सगळ्या गोष्टींमध्ये ना थोडे ना तिडके म्हटलं तरी 11-12 वाजतात. मग ती रेस्ट त्यांना भेटतच नाही ना, प्रॉपर पुरेशी झोप त्यांना भेटत नाही. मग ती झोप जर समजा त्यांची जर कंट्रोल होत नाहीये, मग कुठेतरी तुम्ही बोलताय की हायड्रेशन पण पाहिजे. मग आता हायड्रेशन ही कन्सेप्ट काय, झोपेसाठी, रेस्टसाठी अजून काय उपाययोजना तुम्हाला देता येतील? बरं. तुम्ही जे म्हणताय की मुलं उशिरापर्यंत किंवा सध्या आपली लाईफस्टाईल अशी की आपण उशिरापर्यंत घरी येतो, मग त्याच्यानंतर पुढची वेळ होतं. आपण प्लॅनिंग केलं ना की सगळं व्यवस्थित होतं. एक थोडक्यात सांगेल, प्लॅन युअर डे. म्हणजे जर मी अचानक 9 वाजता घरी आली, मग मी विचार केला की आता काय बनवायचंय, मग मी काहीतरी व्हिडिओ बघणार और घरात काय तेव्हा मी शोधणार. आय विल एंड अप कुकिंग खिचडी. जर मला ऍडव्हान्स मध्ये माहिती आहे की आज मला ही डाळ करायची, तर मी ती भिजत घालून जाईल और मी काहीतरी कुकिंग प्रिपरेशन्स करून जाईल. म्हणजे आल्यानंतर ते माझा अर्धा तासात रेडी होऊन मी टाइमात मॅनेज होतंय माझं सगळं. म्हणून प्लॅन युअर डे. जर आपण काय म्हणतो प्लॅनिंग फक्त कामासाठी, पण जर तुम्ही तुमची प्लॅनिंग फक्त कामासाठी न करता तुमच्या शेड्यूलसाठी पण केली की तुम्हाला काय खायचंय, सपोज बॅलन्स मील प्लॅन करायचे आहेत, तर मग तुम्ही ते प्लॅन करून पण करू शकता. आणि त्याच प्रकारे इनिशियली तुम्हाला हायड्रेशन पुश करायला लागणार आहे. जर तुम्हाला तहान लागत नाहीये तरी पण तुम्हाला असं वाटतंय की माझं एवढं वॉटर इनटेक होत नाहीये, सुरुवातीला तुम्हाला प्लॅन करून पुश करायला लागणार आहे की मी सोपं सांगते, 1 तास 1 ग्लास. 1 तास 1 ग्लास पाणी. ओके. आता हे पाणी म्हणजे बिस्लरीचंच घ्यायचं की कसं, त्याच्यातही काही प्रकार आहे का, कसं मेंटेन करायचं? हायड्रेशन मध्ये तुम्ही अगदी लिंबू पाणी घेतलं तरी हायड्रेशन होतंय. ओके. किंवा तुम्ही कधी इलेक्ट्रोल पावडर घेतली तरी हायड्रेशन होतं. तुम्ही बाहेर आहे, वॉटर नाहीये, तुम्ही नारळ पाणीवाला दिसतोय, तुम्ही नारळ पाणी घेताय तेही हायड्रेशन होतंय. ताक घेतलं हायड्रेशन आहे. नॉट नेसेसरी तुम्ही प्रत्येक 1 तासाला पाणीच घेतलं पाहिजे. पण हे सगळे इझी ऑप्शन्स आहे की तुम्ही ह्याच्याने हायड्रेशन करू शकतात. मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय तेव्हा तुम्ही पाणी सोबत कॅरी करून घेऊन जाऊ शकतात. तुम्ही फिरायला जाताय, नारळ पाणीवाला इझिली प्रत्येक स्टँड बाहेर, प्रत्येक कॉर्नरला आपल्याला भेटूनच जातो. बरोबर. तो एक ऑप्शन आपण ऑप्ट करू शकतो. तर जर ह्याच आपल्याला माहिती की प्लॅनिंगने जर आपण गेलं तर इव्हन कुकिंग, न्यूट्रिशनली बॅलन्स मील इज पॉसिबल आणि हायड्रेशन इज ऑल्सो पॉसिबल. तर प्लॅन युअर डे. ओके. आणि आणखीन एक मुद्दा येतो. आता जसं तुम्ही बोलले की तुम्ही नारळ पाणी घेऊ शकतात. मला चांगलं आठवतं तुम्ही ज्यावेळेस आलात, आपण डिस्कशनसाठी बसलेलो ऑफिसमध्ये, त्यावेळेस तुम्हाला मी ज्यूस ऑफर केलेला. तर तुम्ही बोलले की तुम्ही डायटिशियनलाच आता हाय शुगरचा ज्यूस ऑफर करताय.
मला ते थोडंसं हिट झालं. मला त्या विषयावरती बोलायचंय. कारण मी जर स्वतः जर तुमचा पॉडकास्ट घेतोय, मी जर तुमची जर मुलाखत घेतोय आणि मीच जर हाय शुगर इंटेक घेतोय, नेमकं माझी ती कन्सेप्ट क्लिअर करून द्या, की मी ज्यूस मग घेतला पाहिजे की नाही. कारण तो माझा पॅकेजिंगचा ज्यूस होता. घरातलाही ज्यूस नव्हता. तर माझा सरळ प्रश्न असा आहे, की घरातला सुद्धा ज्यूस घेतला पाहिजे का? त्याने काय परिणाम होतो? आणि आपला जो पॅकेजिंग मधला ज्यूस आहे, तो पण घेतला पाहिजे की नाही? त्याच्यावरती सविस्तर सांगा. कारण तो सुद्धा एक पार्ट हायड्रेशनचा आहे. म्हणून मी विचारतोय. मी सांगेल पहिले तर तुम्ही फ्रुट्स खा, चावून खा. ओके. रादर दॅन गोइंग फॉर ज्यूस तुम्ही फ्रुट्स चावून खा. कारण आपण संत्र्याचं एक्झाम्पल घेऊया. तुम्ही मला ऑरेंज ज्यूस ऑफर केलं. तुम्ही एक ऑरेंज खायला तुम्हाला किती वेळ लागतो? 5 मिनिटं? हो. ते 7 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं. बरोबर. तुम्हाला एक ग्लास ऑरेंज ज्यूस प्यायला किती वेळ लागतो? अरे 2-3 सिपमध्ये पिऊन जातो. म्हणजे तुम्ही तेवढी फक्त फ्रूट शुगर 2-3 सिपमध्ये संपवली. 4 ऑरेंजची विदाऊट फायबर फ्रूट शुगर 3-4 सेकंडमध्ये संपवली. हेच जर तुम्ही फ्रूट खाता तर तुम्ही त्याच्यासोबत फायबर्स पण जाऊ देताय आणि आरामात चावून खाता तर त्याच्यासोबत विथ फ्रूट शुगर यू आर इटिंग युअर फायबर्स. ओके. तर मग त्याच्याने तुमची बॉडीमध्ये बॅलन्स पण राहतो आणि आय विल ऑलवेज सजेस्ट की तुम्ही फळं चावून खा दॅन गोइंग फॉर ज्युसेस. ओके. असं जर तुम्हाला ज्यूस घ्यायचाच आहे, तुम्ही जेव्हा खूप ड्रेन्ड आहे, जेव्हा तुम्हाला एनर्जीची खूप गरज आहे, तेव्हा कधीतरी तुम्हाला कॅलरीज जास्त पाहिजे, तेव्हा तुम्ही ज्यूस घेतला तर इज गुड. ओके. पण पॅकेट ज्यूस नाही. पॅकेट ज्यूस नाही. पॅकेट ज्यूस, प्रिझर्वेटिव्ह वाले ज्यूस अजिबात नाही. ओके. जेव्हा तुम्हाला हाय एनर्जी पाहिजे तेव्हा गो फॉर इन्स्टंट होममेड ज्युसेस. होममेड ज्यूसेस. बट पॅकेजिंग ज्यूस नाही. पॅकेजिंग ज्यूस त्याच्या नाही. पाठीमागचं कारण काय? कारण पॅकेट म्हटलं की तुम्ही ते जास्त टाइम Preserved प्रिझर्व करायला त्यांना प्रिझर्वेटिव्ह ऍड करायला लागतात. प्रिझर्वेटिव्ह आले जसेच प्रिझर्वेटिव्ह आले तसे त्यांची शेल्फ लाईफ वाढते आणि म्हणून ते प्रिझर्वेटिव्हमुळे त्यांची शेल्फ लाईफ वाढते. पण हे आपल्या बॉडीसाठी खूप हानिकारक आहे. आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आपण लहान मुलं जरी असले आपण इन्स्टंटली काय म्हणतो, यांना पटापट पॅकेट ज्यूस द्या. हे इव्हन फ्रुटी, स्लाइस हे सगळे मार्केट ट्रेंड्स आहे. हे चुकीच्या गोष्टी होत आहे. बरोबर. आपण काय ऑफर केलं पाहिजे लहान मुलांना की फळं कापून खायची सवय असली पाहिजे आणि जेव्हा इन्स्टंट एनर्जीची गरज आहे की उन्हातनं आले, शाळेतनं आले, तेव्हा तुम्हाला वाटतं की हा यांना कॅलरीज जास्त दिल्या गेल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही होममेड फ्रेश ज्यूस दिला, ताक दिला इज गुड. ओके, ओके. सो म्हणजे तुमचं असं मत आहे की आपण जास्तीत जास्त फळं खाल्ले तर फायबरही भेटेल आणि तुम्हाला एनर्जीही भेटेल. सो आणि हायड्रेशन करायचं म्हणजे आपण ज्यूसही घेऊ शकतो. पण नॉर्मली दिवसभरामध्ये एका व्यक्तीचा किती इंटेक असायला हवा हायड्रेशनसाठी? आता याला काही असं स्टँडर्ड रूल नाहीये. प्रत्येकाची बॉडी ही वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट हायड्रेशनच्या ह्या वेगळ्या असू शकतात. ओके. आता तुम्ही जेव्हा शॉर्ट इंटरव्हल मध्ये थोड्या वेळाने पाणी पितात तेव्हा तुमची बॉडी सेल्स व्यवस्थित हायड्रेटेड राहतात. म्हणून मी तुम्हाला एक सोपं सांगितलं, 1 तास 1 ग्लास ह्या इंटेन्शनने आपलं हायड्रेशन असलं पाहिजे. नॉट नेसेसरी प्रत्येक 1 तासाला 1 ग्लास वॉटर कन्झम्पशन होईलच. कधीतरी 1-2 घोटच होईल, कधीतरी 1.5 ग्लास होईल. डिपेंडिंग तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये आहे किंवा कुठल्या सिच्युएशन मध्ये आहे. तर जर 1-2 शॉर्ट इंटरव्हल मध्ये जेवढं वॉटर इनटेक तुम्ही करू शकता दॅट इज युअर रिक्वायरमेंट. आणि तुमची युरिन ही खूप जास्त येल्लो नसावी, ऑरेंज नसावी किंवा फ्रिक्वेंट युरिन इन्फेक्शन्स नसावे. हायड्रेशन चांगलं आहे हे अल्टिमेटली तुमची स्किन बोलते. आपली बॉडी ही प्रत्येक गोष्टीला सिम्पटम्स दाखवत राहते. ओके. वेल हायड्रेटेड स्किन ही दिसते. ओके. आता आपण काय म्हणू, आपण ते म्हणतो ना की एक तर बाप दाखवणे तर श्राद्ध घाल. तर मग आपण तसंच एक्झाम्पल घेऊयात माझ्याच चेहऱ्यावरनं. माझी स्किन इथे या ठिकाणी दिसते. तर व्हॉट ऍज अ डायटिशियन तुम्ही काय अनालिसिस करताय? तुमची स्किन हायड्रेटेड असली पाहिजे. तुमच्या हेअर्सवर प्रॉपर न्यूट्रिशन तुम्ही जे खाता आहे हे अल्टिमेटली तुमच्या स्किनवर दिसतं, तुमच्या हेअर टेक्स्चरवर दिसतं. आता जसं तुमच्यावरनं वाटतंय की तुमचं सध्या हेअरफॉल चांगलंच चालू झालेलं बरोबर. आहे. येस, राईट. बरं, मग आपण त्याच्यासाठी काय करू शकतो? तर आपण त्याच्यासाठी प्रोटीन इनटेक व्यवस्थित करू शकतो. बायोटीन आपल्या डाएटमध्ये वाढवू शकतो. ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्याच्याने हेअरफॉल आपलं कंट्रोल होईल आणि स्किन टेक्स्चर पण इम्प्रूव्ह होईल. चला, मी आता फ्रीमध्ये टिप्स घेतो मॅडमकडून.
मॅडम आता बायोटीन आणि प्रोटीन मला जर घ्यायचंय हम्म, माझ्या स्वतःसाठी, हम्म, तर ते मी कशातून घेतलं पाहिजे? म्हणजे कोणतं फूड खाल्लं पाहिजे? कारण आमची भरपूर सारी ऑडियन्स आहे ज्यांचे उडतायत बुवा केस, हम्म, किंवा भरपूर सारी ऑडियन्स असेल ज्यांचे केस गळत असतील. हम्म, तर हेअर फॉल आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हम्म, तर मग या हेअर फॉल साठी तुम्ही जे बोललात की बायोटीन आणि प्रोटीन पाहिजे, हम्म. तर ते कशामधनं मला जास्त भेटेल? बरं. आपण सगळ्यात आधी प्रोटीनचा जर फोकस केला तर व्हेज सोर्सेस जर आपण बघितले तर पनीर आहे, डाळी आहे, हम्म. आल्मंड्स आहे. ह्या अशा काही गोष्टी आहे व्हेज सोर्सेस ज्याच्यातून आपल्याला प्रोटीन मिळतंय किंवा नॉन-व्हेजमधलं एग्स, चिकन आपल्याला प्रोटीन मिळतंय. आपल्या ओके. बॉडीची रिक्वायरमेंट प्रोटीनची जी आहे पर बॉडी वेट पर ग्राम हे आपलं प्रोटीन इंटेक असलं पाहिजे. म्हणजे ओके. पर केजी बॉडी वेट आपलं तेवढं ग्राम्समध्ये प्रोटीन इंटेक असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमचं वेट जर 70 केजीज आहे, तुमचं प्रोटीन इंटेक हे 70 ग्रॅम्स असलं पाहिजे. ओके. जर ते सॅटिस्फाय होतंय, तर आपली न्यूट्रिशनली प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल होते असं समजायचं. ओके. ओके. आणि तुम्ही अजून काय बोललेलात? बायो काहीतरी बोललात. बायोटीन. हां, बायोटीन. आता हे बायोटीन म्हणजे काय बुवा? बायोटीन हे एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे, जे हं, आपल्या हं. हेअर ग्रोथसाठी फार गरजेचं आहे. हं. आपल्याला हेअर फॉल अजून एक कारणामुळे होऊ शकतो. काही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे का? थायरॉइड आहे का? अशा काही गोष्टी आहेत ज्याच्या ऑल ऑफ अ सडन किंवा काही मेडिकल कंडिशन आहे का? ऑल ऑफ अ सडन तुमचे हेअर लाईन रिसाइडिंग व्हायला स्टार्ट झालेली आहे. तर मग बरोबर. हेअर हेल्थ आपल्याला बघायची आहे, तर मग आपल्याला काही मेडिकल कंडिशन आहे का? सगळ्यात आधी आम्ही ते चेक करतो. त्याच्यानंतर आम्ही तुमचं न्यूट्रिशन बॅलन्स आहे का? ते चेक करतो. न्यूट्रिशन बॅलन्स जर आता बायोटीन वाढवायचं म्हटलं शरीरामध्ये, हं, तर हं, मग हं. आपण त्याच्यासाठी फ्लॅक्स सीड्स, ओमेगा 3 या गोष्टी बायोटीन सप्लिमेंट्स आपण ह्या ऑप्ट करू ओके. शकतो. सो आता तुम्ही सप्लिमेंटचा जो विषय घेतलाच आहे. हं, तर आता आम्ही बघतो की आमची भरपूर सारी ऑडियन्स आहे हं, ती सप्लिमेंट घेते, हं, किंवा भरपूर सारे लोकं हं, त्यांना बॉडी बनवायची, मसल बिल्डअप करायची हं, म्हणून ते सप्लिमेंटकडे जातात. आता तुम्ही सजेस्ट केलं की सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकतात. हं, मग हा मार्केटमधला खूप मोठा प्रश्न आहे. सप्लिमेंट घ्यायचं की नाही? हं. ते घेणं योग्य आहे की नाही? मी नेहमी हेच सांगेल, फर्स्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन शुड बी युअर फूड. जेवणाचं काम जेवणच करतं. जेवणाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपण लहानपणापासून जेवणच खाऊन मोठे झालोय. तर फर्स्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन शुड बी फूड. मग ओके. आपल्याला जेवणातनं काय-काय मॅक्सिमम बॅलन्स करता येतंय, पहिले त्याच्यासाठी गेलं पाहिजे. आणि अगदी खूप जेव्हा डेफिशियन्सी होते, तर आपण जे खातोय आणि जे खाल्लं पाहिजे, ह्यातली तफावत जी आहे, ते ब्रिज करायसाठी आपण सप्लिमेंटची मदत घेतली तर चालतं. पण असं नाही म्हणू शकत, की मी घरी भाजी-पोळी और वरण-भात, डाळ-भात किंवा बेसिक फूड खाणार नाही. मी डायरेक्टली फास्ट फूड खाईल आणि माझी न्यूट्रिशनल जी काही रिक्वायरमेंट आहे, ते मी सप्लिमेंट्सने पूर्ण करेन. तर हे एकदम चुकीचं सांगणं राहील. म्हणून मी नेहमी ॲडवाईस करते, की फर्स्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन शुड बी फूड. फॉर एक्झाम्पल हं. प्रोटीनचं तर पहिले डाळीतनं, अंड्यांमधनं, पनीरमधनं, सोयाबीनमधनं आपण ते बघूयात. मग ओके. ती फुलफिल नाही होते किंवा मला ते अवघड वाटतंय किंवा माझी फक्त 30 ग्रॅम फुलफिल होते, मला बाकीची ब्रिज करायची आहे, मग मी सप्लिमेंटची मदत घेतली तर चालते. म्हणून मी बरोबर. सप्लिमेंट्स घ्या असं डायरेक्टली प्रमोट नाही करणार. पहिले जेवणातनंच ती रिक्वायरमेंट फुलफिल झाली पाहिजे आणि मग जी काही डेफिशियन्सी आहे, ते ब्रिज करायला आपण सप्लिमेंटची नक्की मदत घेतली पाहिजे. ओके. सप्लिमेंट्स पण म्हणजे कुठले चूज करायचे? वन शुड चूज सप्लिमेंट्स वाईजली. ओके. कारण की सध्या फारच थोडं कॉम्पिटिशन डिटेलमध्ये चालू आहे. सांगाल याला? सप्लिमेंट चूज करण्याच्या जी काही हं, प्रोसेस असेल, हं, किंवा कसं सप्लिमेंट आपण चूज करायला हवं, हं, त्याची प्रोसेस कशी असायला हवी, किंवा ते त्याचे पॅरामीटर्स काय? कोणतं सप्लिमेंट माझ्यासाठी योग्य आहे? ते कसं आपण एखाद्या हं. व्यक्तीने कसं निवडावं? बरं आता आपण प्रोटीनचं जर उदाहरण घेतलं सप्लिमेंटमध्ये, तर आता प्रोटीनसाठी सप्लिमेंट्समध्ये ऑप्शन्स आहे व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट, व्हे आयसोलेट, व्हे हायड्रोलाइज्ड किंवा प्लांट सोर्सेस ऑफ प्रोटीन. जे लोकं लॅक्टोज इंटॉलरन्स आहे किंवा ज्यांना मिल्क बेस्ड प्रॉडक्ट सूट होत चालत नाहीये, नाहीये. गट सेन्सिटिव्ह आहे, तर ते दे कॅन ऑप्ट फॉर प्लांट बेस्ड प्रोटीन्स. ओके. ज्यांना व्हे प्रोटीन चालतंय चालतंय. किंवा जे लॅक्टोज डायजेस्ट करू शकतात, इंटॉलरन्स नाहीये ज्यांना, तर हं. दे कॅन ऑप्ट फॉर व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट. परत आता इथे ही कंडिशन येते, की तुमचं घरी रिक्वायरमेंट किती फुलफिल होते, त्या हिशोबाने तुम्ही चूज करू शकतात, की कॉन्सन्ट्रेट घ्यायचं, आयसोलेट घ्यायचं, हायड्रोलाइज्ड घ्यायचं, की प्लांट बेस्ड प्रोटीन इज सफिशियंट. यात कुठलंच इन्फिरियर, सुपिरियर असं नाहीये. प्रत्येक बॉडी मी म्हणते डिफरंट आहे. तुमची गट डिफरंट आहे, तुमचं ॲब्झॉर्प्शन डिफरंट आहे. तर तुम्हाला काय सूट करतंय, तुमच्या न्यूट्रिशन एक्सपर्टकडनं ॲडवाईस घेऊन तुम्ही ते ऑप्ट करू शकतात. ओके. आणि हल्ली फार कॉम्पिटिशन चालली आहे सप्लिमेंट्सची, हं. की आमचं बेस्ट, आमचं भारी, आम्ही फार छान.
तर बरोबर. हे वाईजली चूज केले गेले पाहिजे. पहिले तर आपल्याला माहिती पाहिजे की आपली रिक्वायरमेंट किती आहे, आपण घरात जेवणातनं किती फुलफिल करतोय आणि माझी रिक्वायरमेंट जेवढी कमी आहे तेवढीच मी सप्लिमेंट थ्रू ऑप्ट केली ओके. पाहिजे. आता जे आमचे व्ह्युअर्स आहेत, हं. ज्यांना असे काही प्रॉब्लेम्स असतील, हं, हं. जसं की हेअर फॉल असेल, हं, पुन्हा आपण अजून पुढचा पॉइंट घेणार आहे, वेट लॉस असेल हं, किंवा एखाद्याला सप्लिमेंट हवाय, हं, तर त्यांना जर गाईडन्स लागला, हं. तर ते तुम्हाला आम्ही तुमचा नंबर या ठिकाणी देऊच, तर ते तुम्हाला डायरेक्टली कनेक्ट करून तुमच्याशी त्यांना तुम्ही सल्ला द्याल का? नक्की, नक्की, नक्की. मला आवडेल. ओके, ओके. परफेक्ट. सो तुम्हा सर्वांसाठी मॅमचा नंबर या ठिकाणी मी प्रोव्हाईड करतोय. तुम्ही मॅमशी कनेक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला मॅडमचा सल्ला त्या ठिकाणी घेता येईल. मॅडम, पुढचा एक प्रश्न येतो, तो म्हणजे असा की जसं की आता तुम्ही सप्लिमेंटबद्दल बोललातच. पण सप्लिमेंट सोबतच आणखीन एक महत्त्वाचा घटक येतो, ते म्हणजे काय की काही लोकं म्हणतात की तुम्हाला जेवणातनं व्हिटॅमिन्स भेटत नाही, मग तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स घ्या, ही टॅबलेट घ्या, ती टॅबलेट घ्या. पुन्हा तुम्ही पण आता एक बोलता ओमेगा 3, हं, पुन्हा ते फिश ऑइल वगैरे हं, असतं. हं, हं, सो नॉर्मली याचा खूप ट्रेंड चालतो. हं, खास करून जिममध्ये जाणाऱ्यांमध्ये चालतो किंवा अं, अ, आजकाल जी काही पीसीओडी सारखे प्रॉब्लेम्स येतात, तर हं, त्यावेळेसही हे सप्लिमेंट चालूच असतात. हं. तर त्याबद्दल आपण काय बोलाल? मल्टीव्हिटॅमिन्स असेल किंवा फिश ऑइल असेल, याबद्दल आपलं काय मत? मायक्रोन्यूट्रिएंट्स हे फार महत्त्वाचा रोल प्ले करतात. कारण की जेव्हा मायक्रोन्यूट्रिएंट आपल्या बॉडीमध्ये सफिशियंट नाही आहे, डेफिशियन्सी तयार होते. कारण की आपल्या खाण्यामधनं सध्या अडल्ट्रेशन्स म्हणा किंवा एक्सेस यूज ऑफ पेस्टिसाइड म्हणा किंवा आपले ॲब्झॉर्प्शन इश्यूज म्हणा, सध्या जे काही चाललंय बाहेर, त्यातनं आपल्याला जेवढे मायक्रोन्यूट्रिएंट्स हवेत, रेकमेंडेड डायटरी अलाउन्स प्रमाणे तेवढे फुलफिल नाही होते. म्हणून मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी तयार होते. त्याच्यामुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर होतात. तुम्हाला माहिती आहे आधी खूप 1800 व 1900 मध्ये कसे आजार असायचे? व्हायरल डिसीजेस असायचे जसं प्लेग. हं. आता कसे डिसीजेस होत आहे? नॉर्मल आहेत. डायबिटीज, बीपी, थायरॉइड हे सगळे हो. लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि अल्टिमेटली कुठे ना कुठे हे मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सीशी रिलेटेड आहे. जेव्हा तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे, तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स होणार, तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स होणार, तुम्हाला प्री डायबेटिकमध्ये येणार, मग तुम्ही डायबेटिकमध्ये येणार, हळूहळू तुम्ही वेट गेन करणार, तुम्ही मग थायरॉइड होणार. हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर झाले. हं. अल्टिमेटली तुमचं न्यूट्रिशन बॅलन्स जेव्हा असतं, तुम्हाला मायक्रोबियल इन्फेक्शनही होत नाही, तुमचे हॉर्मोन्सही बॅलन्स राहतात. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स आर कोअर ऑफ न्यूट्रिशन. जर हं. तुम्ही ते बॅलन्स केलं, बॅलन्स डाएट घेतला, मायक्रोन्यूट्रिएंट्स तुमचे सगळे रिकमेंडेड डायटरी अलाउन्स प्रमाणे फुलफिल झाले, तर तुम्ही शक्यतो आजारी पडत नाही. ओके, ओके, ओके. आणि आता भरपूर जण आम्ही बघतो, की मध्ये एक ट्रेंड व्हायरल झाला होता Instagramवरती. मैंने मॅगी खाके अ, मेरे मसल बनाए. हं. म्हणजे ते तुम्ही बोललात ना, की एका साइडला फास्ट फूड खायचं आणि दुसऱ्या साइडला सप्लिमेंट घेऊन बॉडी बनवायची. हं, हं, हं. म्हणजे असा एक छोटासा ट्रेंड होता तो. हं, हं, तर काही लोकं असे आहेत, जे की जॉब करतात मे बी किंवा स्कूल लाईफमध्ये असतात. हं, हं. ते जेवणच करत नाही. हं, नॉर्मली त्यांना आठवण आली, की ते मॅगी बनवणार हं, आणि मॅगीवरती दिवस काढणार. हं, हं. मग अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल, की खरंच हे मॅगी सारखे जे काही प्रॉडक्ट्स आहे, आपल्याला इनडायरेक्टली मॅगीला आपल्याला टार्गेट नाही करायचं आहे. हं, हं. पण हे जे काइंड ऑफ फूड आहे, हं, हं. हे खरंच त्यांच्या शरीरासाठी योग्य आहे का? मॅगीच काय आता सध्या फार रेडी टू कुक फूड आलेलं आहे. इव्हन पोहे, हां. इव्हन उपमा, इव्हन इडली रेडी टू कुक फूड आले. ओके, हे जे एनी पॅकेट फूड इज नॉट गुड फॉर युअर गट. ओके. एनीथिंग व्हिच कम्स इन पॅकेट इज नॉट गुड फॉर युअर गट. अन् इव्हन इन सेम गोज फॉर ज्यूस. ओके. म्हणजे ज्यूस आणि ते सेम सेम कॅटेगरीत. एनीथिंग व्हिच यू ओपन फ्रॉम पॅकेट इज नॉट गुड फॉर युअर गट. ओके. देन व्हॉट अबाउट आमचा आवडीचा पिझ्झा, बर्गर? आता वेट लॉस, वेट गेन हा फार पुढचा किंवा आजारी असणं, आजारी पडणं, रिकव्हर होणं हा फार पुढचा प्रश्न झाला. पहिले जर तुमची मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स जर तुमच्या बॉडीमध्ये सफिशियंट नाहीच आहे, तर तुम्हाला फक्त मॅगी खाऊन सगळे न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत का? नाही. आणि मी असंही नाही म्हणत की नाही खायचं मॅगी. जर हे बघा, जर ती गोष्ट खाऊन तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत असेल, सोल सॅटिस्फॅक्शन मिळत असेल, तर कुक इट इन अ क्रिएटिव्ह वे. ॲड सम मोर व्हेजिटेबल्स, फ्रेश कुक होममेड व्हेजिटेबल्स यू कॅन ॲड. आणि कधीतरी मॉडरेशनमध्ये खाल्लं तर इज ओके. पण अगदी उठल्यावर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत यू आर ईटिंग मॅगी, एव्हरीडे यू आर ईटिंग मॅगी विदाऊट बॅलन्सिंग युअर मील्स विथ फायबर्स, प्रोटीन्स, हं, कार्ब्स, हं. देन दिस इज डेफिनेटली रॉंग. ओके. आणि मी एक क्वेशन विचारला, मी तुम्हाला समजला नसेल. पिझ्झा आणि बर्गर हं, याच्याबद्दल काय मत आहे? कारण हं, सध्या याचा ट्रेंड खूप चाललाय. काय हं, होतंय,
आता पिझ्झा आणि बर्गरच्या अशा ऑफर आहेत काही काही ब्रँड्स मध्ये. हम्म. अगदी 49 रुपीजला तुम्हाला एक बर्गर भेटणार, हम्म. तुमचं तात्पुरतं जेवण पोट पोटभर भरणार. होणार हम्म. आणि त्यातल्या तो चव असणार. पिझ्झा बर्गर फार पुढचा विषय झाला. गल्लोगल्ली आता वडापावच्या गाड्या झाल्या आणि लोक ते क्रेविंग अवॉइड नाही करू शकत आहे. बरोबर. एकदा वडापाव नाही, खाल्ला की माझ्या घरी आताच काय तोंडाला पाणी जेवण आलंय. काय करणार आहे. हा तर इट इज जस्ट काही लोक वडापाव खातात, काही लोक बर्गर खातात, पिझ्झा खातात. बरोबर. अल्टिमेटली भरपूर आउटसाइड इटिंग होते सध्या. तर ओके. हे खाऊन तुम्ही बॅलन्स न्यूट्रिशन कधीच बॅलन्स म्हणजे तुमचं न्यूट्रिशन कधीच बॅलन्स होत नाही. हे खाऊन तुमचं न्यूट्रिशन कधीच बॅलन्स होऊ नाही शकत. तुम्हाला जर न्यूट्रिशन बॅलन्स करायचं आहे तर तुमचे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स हे सगळं व्यवस्थित बॅलन्स असले पाहिजे, तर तुमचं मील हे कम्प्लीट असू शकतं. ओके. एकच गोष्ट जर आपण फोकस केलं लाईक बर्गर, फक्त कार्ब्स खाताय, तुमची प्रोटीन रिक्वायरमेंटचं काय, तुमच्या फायबर्सचं काय, तर मग हे बरोबर. फुलफिल नाही होत आणि अल्टिमेटली आपण परत मायक्रोन्यूट्रिएंट मॅक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सीवर येतोय आणि आपणच लाईफस्टाईल डिसऑर्डर्सला इन्व्हिटेशन प्रमोट देतोय. करतोय. एक्झॅक्टली. राईट. आणि आणखीन एक या सगळ्या चर्चेमध्ये एक प्रश्न येतो की आता गावाकडची मुलं असतात, सकाळी सकाळी स्वयंपाक होत नाही, म्हणून त्यांना कधी कधी कॉलेजला लवकर जायचं असतं किंवा जॉबला लवकर जायचं असतं, तर ते लोक काय करतात ना, रात्रीच शिळं बऱ्यापैकी खातात. म्हणजे रात्रीचं जे जेवण असेल ते बऱ्यापैकी सकाळीच कंटिन्यू करून जातात, गरम वगैरे करून. सो याला आधारित प्रश्न काय की हे शिळं खाणं योग्य आहे का? आणि अगेन दुसरा त्याच्याशी निगडित क्वेश्चन म्हणजे एकदा बनवलेलं फूड किती उशिरापर्यंत आपण ते कन्झ्युम करू शकतो, ते किती तासांपर्यंत ते खाणं योग्य आहे? मी नेहमी हेच प्रमोट करते की ईट फ्रेश कुक फूड. जेव्हा आपण प्लॅनिंग करून कुकिंग करतो की प्लॅन युअर मील, तर प्लॅन करून आपण जेव्हा कुकिंग करतो तेव्हा कुकिंगला टाइम पण कमी लागतो आणि जेव्हा आपण प्लॅनिंग करून केलेले असते आपल्याला प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स तिन्ही गोष्टी मॅनेज करता येतात, मायक्रो न्यूट्रिएंट्स मॅनेज करता येतात आणि आपली न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज होत नाही, आपले न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट सगळे कव्हर होतात. मग रात्री शिळं जे आहे ते 6 ते 7 तासाच्या आत आय सजेस्ट की तुमचं फूड कन्झ्युम झालं पाहिजे. रात्री ते खूप जास्त गॅप होऊन जातो. शक्यतो शिळं फूड खाल्लं गेलं नाही पाहिजे. पण अगदीच कधीतरी एखाद दिवशी उशीर होतोय तर शिळी पोळी खाल्ली तर चालेल, इन केस यू आर बॅलन्सिंग इट विथ प्रॉपर प्रोटीन्स अँड फॅट्स. ओके. आणखीन एक महत्वाचा प्रश्न येतो मॅम, तो म्हणजे काय की वेट लॉस. सध्याच्या सिच्युएशनला भरपूर जणांचे वेट वाढत जात आहे. माझ्या भरपूर साऱ्या भगिनी आहेत ज्यांचा असा प्रश्न असतो की आमचं वेट खूप वाढतंय, मग त्यासाठी वेट लॉस साठी आम्ही काय केलं पाहिजे? वेट लॉस साठी तुम्ही काय टिप्स द्याल? वेट लॉस हे फार ट्रेंडिंग टॉपिक चाललंय सध्या, व्हायरल. प्रत्येक जण येतो वेट लॉस साठी, हे करतो ते करतो, क्रॅश डाएट येत आहे, इंटरमिटेंट फास्टिंग येत आहे, कीटो डाएट केले जात आहे. तर हे खूप कॉमन, पण आपण मेन रिझन फाइंड आउट केलं पाहिजे एक्झॅक्टली वेट गेन झालं कशामुळे आहे. काही मेडिकल कंडिशन आहे का, लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे का, किंवा कधी कधी खूप स्ट्रेस वाढलाय, माझं ॲपेटाईट बिघडलंय, ऑल ऑफ अ सडन मी त्या स्ट्रेसमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप केलेला आहे आणि म्हणून मग मला वेट गेन झालेलं आहे, ही केस असू शकते. तर त्या केसमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स, लाईफस्टाईल मॅनेजमेंट हे मेन फोकस असले पाहिजे दॅन वेट लॉस. आपण जेव्हा मेन रिझनवर फोकस करतो, वेट लॉस हा परत रिव्हर्ट होत नाही. नाही तर मग लोक असतात क्रॅश डाएट करतात, 10 किलो वजन कमी केलं, वेट लॉस प्रोसेस सोडली, परत 12 किलो गेन केलं. मग असं करण्यात तुम्ही फक्त तुमच्या शरीरासोबत खेळताय, बाकी काहीच करत नाही. तर जे काय तुम्ही मेन रिझन जेव्हा फाइंड आउट करतात, तुम्ही मेन जिथं प्रॉब्लेम आहे ती गोष्ट प्रिव्हेंटिव्ह वेने जर तुम्ही ट्रीट करतात, ऑटोमॅटिकली तुमचं वेट लॉस इझी होऊन जातं आणि रिव्हर्ट होत नाही. ओके. ते इंटरमिजिएट डायटिंग नावाची कन्सेप्ट खूप जास्त व्हायरल होताना बघितली, ती थोडीशी एक्सप्लेन कराल का? त्याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे कसं आहे, काही विशिष्ट आवर्सच्या विंडोजमध्ये तुम्ही खाऊ शकतात, बाकीचा टाइम तुम्ही फास्टिंग करायचे. फॉर एक्झाम्पल 12 ते 8 मध्ये तुम्ही खाऊ शकतात, 8 ते नेक्स्ट डे 12 पर्यंत तुम्ही फास्टिंग करायचे. ही अशी ही कन्सेप्ट आहे. आणि बेसिकली काही लोकांना ही फार छान सूट करून गेली आणि काही लोकांना ही खूप त्रासदायक झाली. फॉर एक्झाम्पल त्यांचे शुगर और इन्सुलिन लेवल शुगर लेवल खूप शूट झाले, इन्सुलिन कमी होऊन गेला, ड्रॉपडाऊन झाले, काही लोक चक्कर येऊन पडले. तर तुम्ही तुमच्या न्यूट्रिशन एक्सपर्टला कन्सल्ट करा, डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मग तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा. असे रॅन्डमली कुठलेही ट्राय करत
आपल्या शरीरासोबत खेळू नका. ओके, ओके. आता मी भरपूर ठिकाणी जातो ना, आम्ही जेवणाची वगैरे ऑर्डर केली, हं. आमचे कलीग्स वगैरे, हं. ते म्हणतात, "नाही, नाही, मी रात्रीचा राईस खात नाही, त्याने वजन वाढतं." हं, हं, हं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच हं. भात खाल्ल्याने माणूस जाड होतो का? त्याने वजन वाढतं का? सगळ्यात आधी भात एवढा विलन नाहीये जेवढा आपल्या सोसायटीने किंवा आपला बघायचा दृष्टिकोन भातासाठी जेवढा आहे. भात हा आपला स्टॅपल फूड आहे. आपण लहानपणापासून भात हा इज पार्ट ऑफ अवर फूड, हं, हं, बेसिक हं. फूड. ओके. तर भात एवढा विलन नाहीये की भात खाऊन वजन वाढतं. हां, नक्की शिळा भात नाही खाल्ला पाहिजे. फ्रेश कुक राईस शुड ऑल्वेज बी प्रिफर्ड. पण ज्या लोकांना ग्लायसेमिक इंडेक्स और ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी आहे, तर भात हा खूप कमी ग्लायसेमिक इंडेक्सवाला फूड आहे. तर तुम्ही बासमती राईस खाऊ शकतात, ब्राउन राईस खाऊ शकतात. इव्हन भात तुम्ही रोज तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकतात. भात इज अ गुड सोर्स ऑफ एनर्जी. तुमचं पोट खराब आहे, यू कॅन गो फॉर राईस डिशेस. हं. तुम्हाला इन्स्टंट एनर्जी पाहिजे, तुम्ही यू कॅन गो फॉर राईस डिशेस. तर भात हा विलन नाहीये. ओके, ओके. भात खाऊन वजन वाढत नाही. भातमध्ये काय खूप छान बी कॉम्प्लेक्स आहे. काही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. तर तुम्ही भाताला एकदम स्किप करून वेट लॉस होतो असं नाही. भात सोडून पण लोकांचे वजन कुठे कमी होत आहे. ओके. पण भाताला एवढं विलन नाही केलं पाहिजे असं मला वाटतं. नाही, नक्कीच. नाही. बेसिकली आय एम अ राईस लवर. बढिया, बढिया. नाही, आम्हाला पण बिर्याणी खूप आवडते. म्हणजे आता आमच्यावरती बंधनं नाही येतात. आम्ही भरपूर बिर्याणी खाऊ फक्त तुम्ही शकतो. ते पेअर कशासोबत करताय ते फार महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला राईस खायचं तर तुम्ही ते प्रॉपर भाज्यांसोबत, डाळसोबत, उसळींसोबत पेअर करून खाल्लं तर भाताने नक्कीच त्रास होत नाही आणि फक्त भात, भात, भात खाल्ला आणि त्याच्यासोबत काही नाही खाल्लं. हं. तर दिस इज ओके. मग द भात. बॅलन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन यू आर ईटिंग राईस. ओके. सो मग भात आणि चिकन चालतं का? हो. भात आणि मग चिकन आमचं चालतं. बिर्याणी चालतंय, काही अडचण नाही. ओके. सो भाताबद्दल झालं. आता मी मध्यंतरी ना कुठेतरी एक आर्टिकल वाचलं होतं, की पिझ्झा खाऊन वजन कमी करा. हं. सो खरंच हे शक्य आहे का? वेट लॉस करायचं म्हटलं, की तुम्ही कॅलरी डिफिशिएट झाले पाहिजे. ही फार सोपी कन्सेप्ट आहे. वेट लॉस किंवा वेट गेन करायचं तुम्ही जे खाताय, तुमच्या रिक्वायरमेंटपेक्षा कमी खाताय, तर तुमचं वेट लॉस होणार आहे. तुमच्या रिक्वायरमेंटपेक्षा जास्त खाताय, तर तुमचं वेट गेन होणार आहे. जर तुम्हाला वेट लॉस करायचं तर तुम्ही कॅलरी डिफिशिएट जा. म्हणजे तुम्ही ज्या कॅलरीज कन्झ्युम करताय त्या कमी करा. म्हणजे तुमचं वेट लॉस होणार आहे. मग आता ही अगदी बेसिक कन्सेप्ट आहे. मग तुम्ही पिझ्झा काय काहीही खाल्लं आणि कमी कमी खाताय, कॅलरीज कन्झ्युम करताय. कन्झ्युम केल्या, तर तुमचं वेट लॉस होणारच आहे. मग काहीही खा. पिझ्झा खाऊनही वेट लॉस होणार आहे. पण मग ह्या केसमध्ये तुम्ही तुमचे मायक्रोन्यूट्रिएंट रिक्वायरमेंट फुलफिल करता आहे का? मेक शुअर अबाउट धिस. आता पिझ्झा जर खाताय, आपण पिझ्झाचंच उदाहरण घेऊ. जर तुम्ही बेस हेल्दी घेतला और जो आहे तोच घेतला आणि त्याच्यावर भरपूर भाज्या घातल्या, भरपूर प्रोटीन्स घातले. तर तुमचे सगळे रिक्वायरमेंट फुलफिल होतात. तर यू कॅन डू वेट हं. लॉस इव्हन विथ अ पिझ्झा. ओके, कॅलरी डिफिशिएट करून पिझ्झा बनवा आणि खा. ओके. आता मला वैयक्तिक प्रोटीन शेक बऱ्यापैकी आवडतं. मी हं. रेग्युलर घेतो. हं, हं. तर प्रोटीन शेकमध्ये माझी घेण्याची एक पद्धत आहे. मी काय करतो, दूध घेतो. हं, दुधामध्ये एक राजगिराचा लाडू टाकतो. हं, मग मी स्वीट अव्हॉइड करतो, हं, शुगर ॲड करणं. हं. मी राजगिरा लाडू टाकतो आणि त्याच्यानंतर 1 स्कूप माझं जे काही प्रोटीन. एक ब्रँडचं माझं प्रोटीन आहे, हं, ते मी त्यात टाकतो आणि हं, देन मी ते तेवढं ते मी शेक कन्झ्युम करतो. हं, पण मी मार्केटमध्ये बघतो हं, एखाद्या हॉटेलवरती गेल्यावरती, की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शेक्स, हं, प्रोटीन शेक नावाने विकले जातात. हं, तर त्याबद्दल तुमची काय संकल्पना आहे? त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि कशा पद्धतीने हं. ॲक्चुअली प्रोटीन घेतलं पाहिजे? कदाचित मीही चुकीचं घेत असेल तर मलाही सांगा. प्रोटीन्स मी सगळ्यात आधी म्हणेल मेक युअर फूड बेसिक सोर्स ऑफ न्यूट्रिशन. सगळ्यात आधी जेवणातनं गेलं पाहिजे. म्हणून जेवणाचे जे काही सोर्सेस आहेत लाइक चिकन, एग्स, पनीर, सोयाबीन, स्प्राउट्स, दाल्स या रोजच्या जेवणात असल्याच पाहिजे. ओके. म्हणजे काही तुमची बॉडी वेट आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करून जर जेवणात नाही कंप्लीट नाही होत आहे, मग तुम्ही सप्लिमेंट्स रिक्वायर्ड डोस घेताय तर चालणार आहे. गो फॉर सप्लिमेंट्स विच आर नॅचरल. म्हणजे जे आर्टिफिशियल स्वीटनर्स ॲड नाही आर्टिफिशियल गोष्टी ॲड नाही करत, प्रिझर्वेटिव्ह फारसं नाही आहे त्यांच्यामध्ये किंवा त्यांनी प्रोटीनसोबत काही फायबर्स ब्लेंड केलेले आहेत का, अशा थोडीशी अवेअरनेस असली पाहिजे. ओके, त्या केसमध्ये तुम्ही असे प्रोटीन सोर्सेस ऑप्ट करू शकतात. ओके. आणि व्हॉट्स युअर थॉट ऑन फ्लेवर बेस्ड प्रोटीन? फ्लेवर्स जर नॅचरल असतील तर हं. चालतील. नेचर आयडेंटिकल असतील तर सेकंडरी असले पाहिजे आणि आर्टिफिशियल शुड बी अव्हॉइडेड. ओके. म्हणजे प्रोटीन्समध्ये थोडक्यात आपल्याला हं. फ्लेवर्ड प्रोटीन शक्यतो आपण टाळायला हवं. टाळायला पाहिजे. सो मॅम, तुमचं प्रोटीन शेकबद्दल तर मला समजलं. हं, पण आहे ना, माझे काही मित्र आहेत, ते मला सांगतात, की "अरे, तू ऑलरेडी तुझी तब्येत थोडीशी वाढत चालली आहे. हं, तू दुधासोबत प्रोटीन पावडर नको घेऊस. हं, तू पाण्यासोबत प्रोटीन घे." हं.
मग यावरती तुमचं काय मत आहे? दुधासोबत घेताय तर दूध डेफिनेटली त्याचे कॅलरीज ऍड करतंय. तर जसं मी म्हणाले वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला कॅलरी डिफिशिएट मध्ये गेलं पाहिजे, म्हणून कमी कॅलरीज करण्यासाठी पाण्यात प्रोटीन घेतलं गेलं पाहिजे. हे ओके. असलं पाहिजे. आणि दुधाचं सेकंड गोष्ट अशी आहे की दूध सध्या तर तुमची घरची गाय आहे, तुम्हाला मिल्क सोर्स नोन आहे, मग तुम्ही दूध घेताय इज ओके. मी फार दूध घेण्याच्या फेवरमध्ये नाहीये, कारण की दुधामध्ये सध्या काय चाललंय की एक गाय शक्यतो किती लिटर दूध देते? 7 ते 8 लिटर और मॅक्स 10 लिटर. ज्यांचे दुधाचे बिझनेस आहे ते काय करताय? गाई म्हशींना इंजेक्शन्स देऊन, हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स देऊन मिल्क प्रोडक्शन वाढवताय, जे की 25 ते 30 लिटर पर्यंत एक एक गाय देते. ऍग्री. अल्टिमेटली हे हॉर्मोन्स आपल्यामुळे मध्ये येत आहे आणि आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स लाईक थायरॉइड, पीसीओएस, पीसीओडी हे सगळे वाढताय. आणि म्हणून पण आपण फार वेट गेन फास्ट करतोय कम्पेअर टू आधी. आधी नाही एवढे इंजेक्शन दिले जायचे. म्हणून मी म्हणते, जर तुमचा मिल्क सोर्स हा नोन आहे, तुमची घरची गाय आहे, डेफिनेटली गो फॉर मिल्क. ओके. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. खास करून जी ऑडियन्स सिटीज मध्ये राहतात, ज्यांच्याकडे स्वतःचा दुधाचा सोर्स सोर्स नाहीये, नाहीये. आपण दूधवाल्याकडनं दूध घेतो और पॅकेट मिल्क घेतो. बरोबर, तर बरोबर. मग हे डेफिनेटली मिल्क प्रोडक्शन वाढवण्यासाठी गाई म्हशींना हॉर्मोन्स दिले जातात, ते अल्टिमेटली आपल्यामध्ये येत आहे. हम्म. आणि आधी जसं दूध होतं की दूध लहान बाळ होतं तर सगळ्यात फर्स्ट बाळाला काय देणार? जेव्हा जेवण सुरू करणार बाळ तर दूध देणार. आता ते बाळाला दूध देणं एवढं हेल्दी राहिलेलं नाहीये. इनफॅक्ट माझं स्वतःचं लहान बाळ आहे, मी माझ्या बाळाला अजून दूध आउटसाइड मिल्क नाही दिलेलं आहे. अरे बापरे. हम्म. मग हा खूप गांभीर्याचा प्रश्न आहे. म्हणजे आय वॉज शॉक. म्हणजे याच्याबद्दल मी कधी विचार केला नव्हता आणि मी रेग्युलर सर्रास मिल्क कन्झ्युम करत होतो. असो मॅम, आता तुम्ही जसं बोललात की थायरॉइड, बीपी हा जो मुद्दा तुम्ही आता बोलला, मला त्याच मुद्द्यावरती यायचंय. पण त्यापूर्वी जाण्यापूर्वी मला जाणून घ्यायचंय, व्हॉट्स युअर थॉट ऑन डायबिटी? म्हणजे आज घराघरात शुगरचे पेशंट आहेत. मग अशा लोकांना डाएटद्वारे कंट्रोलिंग आहे का त्यांची डायबिटीज? डेफिनेटली डायबिटीज हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. ओके. डायबिटीज टाईप 2 हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तर आपण जर आपले लाईफस्टाईल करेक्ट केल्या, आपल्या फूड चॉईसेस करेक्ट केल्या, तर हे नक्की रिव्हर्ट होतं. असे माझ्याकडे क्लायंट्स आहेत जे इन्सुलिनवरनं टॅबलेट्सवर आले, टॅबलेट फ्री झालेले आहेत, ओके. फक्त त्यांच्या लाईफस्टाईल चेंजेस करून. ओके. ओके. तर हे ॲलोपॅथिक नाही, पण नॅचरल वेजने आपण डेफिनेटली रिव्हर्ट करू शकतो. आपण जर मूळ रिझनवर काम केलं, लाईफस्टाईल चेंजेसवर, तर ते झालं पण लाईफस्टाईलमुळेच आहे. तर ते करेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली रिपेअरही होतं. ओके. ओके. आणि आपण एक नॉर्मली बघतो की भरपूर ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतं की दिस इज शुगर फ्री, दिस इज शुगर फ्री, ही शुगर फ्री साखर आहे बुवा, ही तुम्ही चहामध्ये ऍड करा. पण मी पण तसे आर्टिकल वाचलेत की ऍक्च्युअल मध्ये हे शुगर फ्री एवढं पण स्वतःच्या शरीरासाठी योग्य नाहीये. म्हणजे खरंच हा शुगर फ्रीचा फंडा काय? खरंच ते युजफुल आहे का की नाहीये, की फक्त ते दिखावा आहे बुवा शुगर फ्री नावाचा मार्केटमध्ये प्रॉडक्ट विकण्यासाठी? कारण आता मी एक मध्यंतरी एक चांगल्या ब्रँडेड कंपनीची चॉकलेट सुद्धा बघितली, जे की सांगताय की ही शुगर फ्री चॉकलेट आहे, तुम्ही कन्झ्युम करू शकता. त्याबद्दल आपलं काय मत आहे? ओके. आता मार्केटमध्ये असे काही केमिकली प्रोडक्ट्स, मार्केटमध्ये असे काही आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत, जसे की सुक्रालोज और आस्पार्टेम, जे साखरेसारखे गोड वाटतात, पण ते साखर नाहीये. ओके. मग हे केमिकल सोर्स ऑफ शुगर म्हणू शकतो, जे शुगर फ्री आहे, जे प्रॉपर साखरेपासून नाही, पण इट इज टेस्टिंग स्वीट. किंवा नॅचरल स्वीटनर म्हणून एक प्लांट आहे, त्याचं पूर्ण गोड साखरेसारखी चव आहे, स्टिविया आहे. तर हे शुगर फ्री म्हणून यूज केलं जातं. तर ऑफकोर्स शुगरपेक्षा दिस इज ऑलवेज बेटर. ओके. नाही, मी काय बोलतोय की जे शुगर फ्री जे प्रॉडक्ट भेटताय, जे पॅकेजिंग मधले आहेत, ते खरंच योग्य आहेत का? पॅकेट फूड, जसं मी म्हणते, आय एम नॉट इन फेवर ऑफ पॅकेट फूड. ओके. एनी पॅकेट फूड इज नॉट म्हणजे तुम्ही गुड. स्टिविया घराच्या बाहेर लावा, ते कन्झ्युम करा, काय हरकत नाही. पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. स्टिविया प्रोडक्ट जर कोणी सेल करताय, तर यू कॅन चेक फॉर द ऑथेंटिसिटी की हे यांचे लीगल टर्म्स काय आहेत, कसे आहेत, अँड देन यू कॅन चूज युअर प्रोडक्ट वाईजली. की शुगर फ्री जरी घेताय तरी ती किती जेन्युइन कंपनी काय सेल करते, यू कॅन चेक द ऑथेंटिसिटी ऑफ इट. गॉट इट, गॉट इट. सो हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता अबाउट शुगर फ्री डायबिटिक्स वाल्या लोकांसाठी. देन पुढचा एक मुद्दा येतो, काही जण असतात ज्यांची तब्येत खूप कमी असते,
खूप खातात. हं. परंतु आपण म्हणतो ना, "ए, याला कडकी बसली." आमच्याकडे गावरान भाषेमध्ये शब्द आहे, "याला कडकी बसली." हं. याची तब्येतच वाढत नाही बुवा. हं, हं, हां, म्हणजे तो हं. कायम वाळलेलाच असतो. मग हं. अशा लोकांना तुम्ही काय सजेशन द्याल, हं. की ते कशा पद्धतीने त्यांची जे वेट गेन आहे, हं. आपण आधी वेट लॉस बद्दल बोललो, तर ते वेट गेन करू शकतील बुवा? बरं. आपल्याला असं वाटतं, की एक्सरसाइज हा फक्त जाड लोकांनी करायची भाग आहे. बारीक हं. लोकांसाठी एक्सरसाइज करायची करायची गरजेचं गरज नाहीये. नाहीये बुवा. त्यांनी फक्त खाल्लं भरपूर, की ते वेट गेन करतील. पण त्यांचं मेटाबॉलिझम हाय असतं, जे बारीक आहे. एक तर त्यांनी पोटभर खाल्लं पाहिजे वेळेत. दुसरं त्यांचं मेटाबॉलिझम हाय आहे. तर त्यांनी एक्सरसाइजवर पण फोकस केलं पाहिजे. आपण आपला बघायचा दृष्टिकोन असतो, "हा बारीक आहे, ह्याने कशाला जिम लावली? याला काय गरज हं. होती एवढी रनिंग करायची?" आपला बघायचा दृष्टिकोन फक्त जाड आहे म्हणून त्याने एक्सरसाइज केली पाहिजे असं आहे. पण बारीक लोकांना पण ही तेवढीच गरजेची आहे. जेव्हा सगळे एक्सरसाइज करतात तेव्हा ऑटोमॅटिकली मेटाबॉलिझम बूस्ट होतं. तुमचे मसल टिअर होतात. त्याच्यानंतर तुम्ही जे काही खाता ते बॉडी छान ॲब्झॉर्ब करते आणि मग वेट गेन असो की वेट लॉस असो, धिस टर्न्स प्रॅक्टिकली ईझी. ओके. आणि आता वेट गेन झालं किंवा वेट लॉस झालं, ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण डाएटचं किंवा आपलं जे काही न्यूट्रिशनचा जो आपण काही प्लॅन करतो, तो प्लॅन करत असताना ना, एक आता आमच्या झेन झीमध्ये एक नवीन कन्सेप्ट आली आहे. त्याला आम्ही म्हणतो चीट डे. हं. मग तो चीट डे बद्दल तुमचं काय मत आहे बुवा? की हे फक्त एक सो कॉल्ड हं. कूल दिसण्यासाठी जी गोष्ट आहे, हं. ही खरंच चीट डे हं. वर्थ इट आहे? व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन दॅट? चीट डे असं म्हटलं, की त्या दिवशी जे नाही खायला पाहिजे ते सगळं खायला मी मोकळा असं चुकीचं आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ईट एव्हरीथिंग इन मॉडरेशन. मॉडरेशन इज की. चीट डे ठेवण्यापेक्षा प्लॅन तुम्ही सगळे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जर केले, पहिली गोष्ट तर आपलं सोल सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर मी म्हटलं, डोंट थिंक ऑफ गुलाबजामुन, डोंट थिंक ऑफ जिलबी. तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसेल? गुलाबजामुन, जिलबी. डोंट थिंक ऑफ एग्ज. तुम्ही काय म्हणाल, मला एग्जच दिसताय और बरोबर, ऑमलेटच दिसतंय. बरोबर. तर जी गोष्ट खायची नाही म्हटलं, की सगळ्यात आधी तीच आपल्याला वारंवार दिसत असते. आईने सांगितलं, "श्रीखंड खाऊ नको, फ्रिजमध्ये ठेवलंय." घडी-घडी माझा हात श्रीखंडाकडेच जाणार आहे. हं. होतं, हे आपल्या सगळ्यांसोबत होतं. बरोबर. म्हणून सगळ्यात आधी तुमचं सोल सॅटिस्फाईड पाहिजे. तर जेव्हा तुम्ही रोज जे काही खाताय, त्याच्यामध्ये तुमची आवडीची गोष्ट बॅलन्स प्रमाणात खाल्ली, तर ते चालतं. दॅन डायरेक्टली गोइंग फॉर अ चीट डे आणि त्या दिवशी भयंकर जे नको ते एकाच दिवशी खाऊन घेणं. ओके. म्हणजे फॉर ओके. एक्झाम्पल तुम्हाला शेव आवडत असेल. मी 2-4 दिवसातनं थोडीशी शेव माझ्या नाश्त्यासोबत किंवा पोह्यांसोबत ॲड करून म्हणा किंवा माझ्या भाजीसोबत ॲड करून खाते. कधीतरी 5-6 दिवसातनं प्रपोर्शनमध्ये इज ओके. दॅन मी एकाच दिवशी 1.5 किलो शेव खाऊन घेणं. हं. शेवीवरून विषय निघालाय म्हणून मी बोलेल. हं, शेव तर आपण तेलात बनवतो. हं, मग तेलामध्ये आमच्याकडे काही असतात महाभाग. हं, नाही, नाही. आम्ही फक्त लाकडी घाण्यातल्या तेलातलंच जेवण बनवतो. हं, मग अशांसाठी तुम्ही काय सांगाल? लाकडी घाण्याचं तेल हं. की आपलं नॉर्मल तेल? दोघांमधलं कोणतं तेल योग्य आहे आपल्याला जेवणासाठी? बरं. आपण जेव्हा भाज्यांना फोडण्या देतो, तेव्हा त्या फोडण्या तेलात किंवा तुपात गेल्या पाहिजे. तेव्हा तुम्ही लाकडी घाण्यावरचं तेल वापरा. पण जेव्हा तुम्ही डीप फ्रायिंग करताय, तेव्हा कंपल्सरी रिफाइंड ऑइल्सच यूज झाले पाहिजे. डीप फ्रायिंगसाठी कधीच लाकडी घाण्याचे तेल यूज झाले नाही पाहिजे. रिझन? त्याचा स्मोकिंग इंडेक्स हाय असतो ओके. रिफाइंड ऑइलचा आणि लाकडी घाण्याचा कमी असतो. तर ते चांगलं नसतं. ओके. म्हणजे डीप ओके. फ्रायिंगसाठी लाकडी घाण्याचं तेल चांगलं नसतं. हा कॉन्ट्रोव्हर्शियल पॉइंट आहे तसं बोललं तर. हं, हं, हं. ओके. आणि लाकडी घाण्याचं तेल हं, आणि आपण जे साधं आपलं जे तेल वापरतो, हं. हे वापरल्याने खरंच माणसाच्या लाईफमध्ये किंवा माणसाच्या बॉडीवरती त्याचे काही परिणाम होतात? डेफिनेटली चेंजेस दिसतात. दिसतात चेंजेस. साधं तेल म्हणजे रिफाइंड ऑइल, हायली बरोबर. प्रोसेस्ड ऑइल. तुम्ही ते डीप फ्रायिंगसाठी यूज करू शकता. लाकडी घाण्याचं म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल. ते कमी प्रोसेस झालेलं आहे. जसं मी म्हणाले लेस प्रोसेस इज बेटर इन मायक्रो न्यूट्रिएंट्स. तर ते जास्त त्याचे मायक्रो न्यूट्रिएंट्स बॅलन्स ठेवतात. जास्त त्याच्यावर प्रोसेसिंग झालेली नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये जास्त न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रिएंट डेन्स असतं. जेवढी जास्त प्रोसेसिंग तेवढे कमी न्यूट्रिएंट्स. ओके. म्हणून रिफाइंड ऑइल यूज नाही झाले पाहिजे. ओके. ओके. आणि याच्याबद्दल आपलं काय मत आहे? जसं तुम्ही बोललात, की तेल झालं, परंतु हं, तूप. हं, तूप जेवणामध्ये वापरायला हवं हं, की नाही रेग्युलर बेसिसवरती? आणि माझं खास म्हणणं असेल, हं, आपण ते म्हणतो डाळला तूप. हं.
जे की एक फेमस सगळीकडे तूप वापरलं जातं, बऱ्यापैकी स्वस्त पण आहे. आणि दुसरं येतं गावरान तूप. आता त्याच्यातही 2 प्रकार येतात. एक पॅकेजिंगवालं गावरान तूप, ते तर डेफिनेटली तुम्ही नाहीच बोलणार आहे. बट जर समजा मी घरी बनवतो तूप, समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दूध असेल भरपूर, तर मी घरी बनवतोय. तर मग गावरान तूप की हे बनवलेलं तूप, आणि तूप वापरायला हवं जेवणामध्ये की नाही? आपल्याकडे तूप खाल्लं की माझं वजन वाढेल, मला वेट लॉस करायचंय, मी तूप नाही खाणार, बरोबर. ही फार ट्रेंडिंग मिथ आहे. तर तूप, काऊ घी हे मी म्हणेल की हे प्रत्येकाने खाल्लंच पाहिजे. तुम्हाला वेट गेन करायचं असो का वेट लॉस करायचा असो किंवा कुठलीही रिकव्हरी करायची असो, गुड फॅट्समध्ये काउंट होतं. जेव्हा तुम्ही काऊ घी खातात और घी खातात, तेव्हा काही आपले मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, जसे की फॅट सॉल्युबल मायक्रोन्यूट्रिएंट्स, विटामिन ए, डी, ई, के, जे ओके. फक्त फॅट्समध्येच डिझॉल्व्ह होतात. तर तुम्हाला त्याचा जो पूर्ण युटिलायझेशन पाहिजे, तुम्ही गुड फॅट्स खाल्लेच गेले पाहिजे. तर ते खाण्यासाठी तुम्हाला काऊ घी, आय विल ऑलवेज सजेस्ट की तुम्ही काऊ घी खाल्लं गेलं पाहिजे. आणि राहिला पॅक काऊ घीचा, तर तुम्हाला नाहीच जमत आहे घरी काढायला, तर मग भेटतात बाजारांमध्ये, दुकानांमध्ये काऊ घी ब्रँड्स भेटतात. पॅकेट नाही, पण डेफिनेटली ओके. ओके. आणि प्रॉपर चर्न केलेले काऊ घी भेटतो. भेटतात. ओके. ते तुम्ही ऑप्ट करू शकता जर वेळ नसेल. ओके. आणि एक अजून एक मुद्दा एक आपला बोलायचा राहून गेला, तो म्हणजे असा की डायबिटीज आपण कव्हर केलेलं. बट व्हॉट अबाउट थायरॉइड आणि हायपरटेन्शन, आपण त्याला ब्लड प्रेशर वगैरे हे बोलतोय. तर यांचा काही संबंध आहे का आपल्या जीवनाशी? हो, अब हे डायबिटीज, थायरॉइड, बीपी, पीसीओएस, पीसीओडी, इव्हन कॅन्सर आजकाल हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर होत चाललेले आहेत. लाईफस्टाईल म्हणजे आपली जीवनशैली अशी होत चालली आहे की आपण अवेळी खाणं, अवेळी कॅन्सरचा आणि झोपणं. त्याचा कसा संबंध आहे? तुम्हाला थोडक्यात अजून डिटेलमध्ये सांगाल का? आपण सगळं पॅकेट फूड खातोय. मला वेळ नाहीये. मी काय करते, मी पॅकेट फूड खाते. पॅकेट फूड खाते म्हणजे अल्टिमेटली काय, प्रिझर्व्हेटिव्हज खाते. प्रिझर्व्हेटिव्हज समहाऊ दे आर केमिकल्स व्हिच आर हम्म. प्रिझर्व्हेटिव्हज अँड कॉझिंग डॅमेज टू माय गट. ओके. आणि आधी कॅन्सर बघा किती रेअर व्हायचा. बरोबर. आता घराघरात जसं डायबिटीज, बीपी व्हायला चाललाय, तसे 2-4 घरं सोडली की कॅन्सरचा पेशंट सापडायला लागलाय. हो. एवढा फ्रिक्वेन्सी वाढली कॅन्सर पेशंटची. आधी हो. नव्हती एवढी, कारण आधी बरोबर. पॅकेट फूड नव्हते. आणि आता मी अजून एक ऑब्झर्व्ह करतोय, म्हणजे पहिलं किंवा कसं ते. मोर यूज ऑफ केमिकल्स, पेस्टिसाइड्स, इव्हन हां. डिओड्रंट्स, केमिकल्स ओके. वी आर युजिंग अराउंड अस आर मोर. तर हे सगळं मी लाईफस्टाईल मध्येच ओके. मोजेल. आता आमच्या ऑफिसमध्ये आधी प्लास्टिकच्या पिण्याच्या बॉटल होत्या बऱ्यापैकी. तर आता म्हणतायत की नाही, आपल्याला ते सगळं आपण चेंज करायचंय आणि आपण ग्लासेसच्या बॉटल आणायच्या आहेत, किंवा आपण तांब्याचं भांडं वापरूयात. आपण म्हणजे आपण आता प्लास्टिक बंद करायचं. तर खरंच हे प्लास्टिकमधून हे पाणी पिणं वगैरे, किंवा प्लास्टिकचे भांडे वगैरे वापरणं, याने खरंच कॅन्सरला प्रवृत्त केलं जातं हो, का? हो, हो, हो. आपण जेव्हा गरम जेवण किंवा इव्हन चहा बऱ्याचदा काय करतो, आपण प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पितो किंवा प्लास्टिकच्या बॅगमधनं हॉस्पिटल्समध्ये कॅरी केला जातो. किंवा हम्म. कुठे न्यायचं म्हटलं की जवळच आहे, प्लास्टिकच्या कॅनमध्ये घेऊन येतो चहावाला. बरोबर. तर हे सगळं प्लास्टिक अल्टिमेटली आपल्या जेवणामध्ये येतंय आणि ते इज नॉट गुड फॉर अवर गट और नॉट ओके. गुड फॉर अवर बॉडी. किती नाही म्हटलं तर आपले सेल्स प्लास्टिक ॲब्झॉर्ब करताय आणि कॅन्सर साठी प्रवृत्त होते आपली मी जीवनशैली. ओके. मी भरपूर न्यूट्रिशनिस्टला भेटतो. तसं आज तुम्ही पण आहात. तुमची एकच कंप्लेंट असते कार्बोहायड्रेटच्या बाबतीत. तुमचं काही अशी खुन्नस आहे का काही लागलेली कार्बोहायड्रेट सोबत? म्हणजे प्रत्येक जण कार्बोहायड्रेट्स बद्दल बोलतो, आणि खास करून न्यूट्रिशनिस्ट. म्हणजे का तुम्हाला एवढा का राग आहे त्या कार्बोहायड्रेट्स? कार्बोहायड्रेटचा खरा राग नाहीये, पण बॅलन्सिंग झाली पाहिजे. आपल्या जेवणामध्ये पूर्ण ताट जर बघितलं तर 30-35% ऑफ अवर फूड शुड बी कार्बोहायड्रेट. पण सगळ्यांनी ते बॅलन्स करता आलं पाहिजे. त्याच्यासोबत प्रोटीन्स पण असले पाहिजे, फॅट्स पण असले पाहिजे, मायक्रोन्यूट्रिएंट्स असले पाहिजे, फायबर्स असले पाहिजे. मी जर फक्त कार्बोहायड्रेट खात असली, जसं तुम्ही म्हणलं वडापाव, पूर्ण वडापाव किंवा बर्गर, बरोबर. पिझ्झा, बरोबर. तिथं मी काय पेअर करते, फक्त कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. तिथं हं. फायबर्स नाही आले, तिथं प्रोटीन नाही आलं. म्हणून माझ्या जे काही न्यूट्रिएंट्स माझ्या काही रिक्वायरमेंट्स आहे न्यूट्रिएंट्सच्या, ते पूर्ण नाही होते आणि पूर्ण नाही होते म्हणून मग डिसीजेस वाढत चालले. तर मग कार्बोहायड्रेट्सची अशी काही दुश्मनी नाहीये, पण ते फक्त बॅलन्स करता आले पाहिजे. बॅलन्स करता आले पाहिजे. ओके. आणि अजून एक क्वेशन येतो, तो म्हणजे काय, की एखाद्याला वजन जर आपण म्हणतो की कमी करायचंय, तर ते डायरेक्टली स्ट्रिक्टली सांगतात की आंबा खायचा नाही, केळी खायची नाही.
याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच हे आंबा आणि केळी किंवा चिकूने खरंच वजन कमी म्हणजे वजन वाढतं का अजून? अगेन हे परत कॅलरीजवर येतं. पहिली गोष्ट ओके. तर फ्रुट्स सगळे खाल्ले पाहिजे. पण ते कधी खाल्ले पाहिजे हे फार महत्वाचं आहे. एकतर फ्रुट्स सगळ्यात आधी उठल्या-उठल्या फर्स्ट हाल्फमध्ये खाल्ले गेले पाहिजे किंवा मिड मीलमध्ये खाल्ले पाहिजे किंवा पोस्ट वर्कआउट खाल्ले गेले पाहिजे. ओके. आणि काही जसे असे फ्रुट्स आहे हाय शुगर कंटेनिंग फ्रुट्स, ते कोणी गेले पाहिजे आणि किती प्रमाणात खाल्ले गेले पाहिजे हे तुमच्या लाईफस्टाईलवर आणि तुमच्या डिसीजेसवर डिपेंड करतं. जर एखादा डायबेटिक पेशंट आहे आणि तो रोज आंबे खातोय, हं, हे हं, हं. चुकीचं आहे. ओके. किंवा तुम्हाला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे आणि तुम्ही रोज केळी खाताय, आंबे खाताय, चिकू खाताय, तर हे चुकीचं आहे. हं. तर कोण खातंय, हं, किती हं. प्रमाणात खातंय आणि कधी खातंय किंवा रोज एखादा व्यक्ती रोज शिकरण खातोय, बरोबर. हे चुकीचं आहे. बरोबर. हं. आणि एक आपण नॉर्मली एक अजून एक ट्रेंड आला आहे मार्केटमध्ये. हं, तो म्हणजे काय की ऑर्गॅनिक फूड खायचं, की साधं अन्न खायचं. हं. कारण ऑर्गॅनिक फूड हे तसं बघितलं तर बऱ्यापैकी महाग जातं. हो. म्हणजे आता मी रिसेंटली आता परवाच आमचं एक रिसॉर्टमध्ये आम्ही सगळे बिझनेस कलीग्स आमचे हं, टीममेट होते आमची. त्यांची आम्ही बोलत होतो जेवता-जेवता. हं, तर त्यातल्या एक लेडी बोलल्या, की "मी ज्वारीचे बिस्किट चालू करते." हं, स्वतः म्हटलं, "ज्वारीचे बिस्किटं?" म्हणलं, "अरे हं, वाह! चांगली गोष्ट आहे." हं. मग म्हणे, "पण ते खूप मिलेट, कॉस्टली आहे." मिलेट, मिलेट, हां, मिलेट हां. मिलेट्स. हं, म्हणे, "पण ते खूप महाग आहेत" म्हणे. हं, म्हटलं, "ओके." मग हं, मला त्यावेळेस असा प्रश्न पडला, की साधं जेवण हं, आणि हे ऑर्गॅनिक ट्रेंड जो सध्या येतोय ऑर्गॅनिक फूड हं, आणि साधं फूड हं. याच्यामध्ये काय तफावत आहे बुवा? खरंच ते काय आहे का वरती? का येस. फक्त नावाला आहे? नाही, नाही. ऑर्गॅनिक नेहमी बेटर आहे तुमच्या हेल्थसाठी. काय तुम्ही केमिकल्स नाही यूज करत आहे. तर काही फार्मर्सला चॅलेंजेस आहेत ते ग्रो करण्यासाठी कारण तुम्ही केमिकल्स, पेस्टिसाइड्स यूज नाही करत आहे अल्टिमेटली म्हणून प्रोडक्शन कमी होतंय म्हणून त्याची कॉस्ट हाय होते. हे त्याच्यामागचं ॲक्चुअल रिझन आहे. बाकी ओके. काही रिझन नाही. पण मिलेट्स आता मैद्याचे बिस्किटं आणि ज्वारीचे बिस्किटं मैदा स्वस्त आहे. पाम ऑइलमध्ये बनवणार परत स्वस्त जाणार आहे. हेच जर मी ज्वारीचे बिस्किटं किंवा कुठल्याही मिलेटचे बिस्किट्स खाल्ले, तर मग ज्वारी, मिलेट प्लस मी नॉर्मल घी यूज करणार आहे. शुगरने माझी कॉस्टिंग कमी होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणून कॉस्ट वाढते. तर हे हं. का महाग जात आहे? पण इतकंही महाग नाही जात बीइंग हेल्दी इज नेव्हर एक्सपेन्सिव्ह. ट्राय सिकनेस. हां, राइट. एक्झॅक्टली. ॲग्रीड. आता तसं बघितलं ना, नवरात्रीचा सीझन चालू झालाय. हं, म्हणजे नवरात्रीमध्ये भरपूर जण काय करतात, फास्टिंग करतात आणि वेट लॉस होतं. हं. मग हे फास्टिंगचं लॉजिक आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? फास्टिंग ॲक्चुअली एका प्रकारे फार छान आहे, की ते आपली बॉडी डिटॉक्स करतं. तर धर्म प्रत्येक धर्मासोबत ही फास्टिंग जोडली गेलेली आहे, की एक हेल्दी वे आहे, की तुम्ही डिटॉक्स करू शकता. डिटॉक्स म्हणजे तुमच्या बॉडीतले टॉक्सिन्स फ्लश करू शकतात. मग ते कसं करू शकतात? तुम्ही छान फ्रुट्स खाऊन, हायड्रेट राहून फास्टिंग करू शकतात. फास्टिंग म्हणजे ॲक्चुअली एक विशिष्ट इंटरव्हल तुम्ही काही कॅलरीज इनटेक नाही करत आहे. त्याला आपण फास्टिंग म्हणू. असं नाही, की तुम्ही साबुदाणे वडे खाताय, बगर खाताय, रताळू खाताय आणि खूप सारं फूड इनटेक करतातच आहे, मग ती फास्टिंग नाही म्हणू शकत आपण. आणि हल्ली जो ट्रेंड आहे, लोकांना वाटतं, की मी जेवण स्किप करेन, उपवास करेन, माझं छान वेट लॉस होईल. तर टाईम बिंग तो वेट लॉस होऊच शकतो. तुम्ही जेवले नाही तर एनिवेज तो वेट लॉस होणारच आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा खायला लागतात, तुम्ही प्रचंड वेट गेन करतात. तर टायमिंग जेवण स्किप करून आपण फक्त वेट गेन करणार आहोत, वेट लॉस नाही. न्यूट्रिशनली डिफिशिएट होतो, आपण जास्त आजारी पडतो. न्यूट्रिएंट डिफिशियन्सी झाली, की कॅलरी कमी झाले, की वेट लॉस होणार आहे, तो टायमिंग असणार आहे. हे फार लाँग टर्म टिकत नाही. ओके, आणि प्लस तुम्ही आजार इन्व्हाईट करून घेतात. ओके, तर म्हणजे फास्टिंग ही डिटॉक्सच्या दृष्टीने झाली पाहिजे. खूप सारे फराळ वगैरे करून चिप्स, बटाटे खाऊन नाही झाली पाहिजे. ओके. एक याच्याशीच एक निगडीत क्वेश्चन आपला एक राहिला विचारायचा. तो म्हणजे काय, की तुम्ही एवढं खूप छान मार्गदर्शन करताय. हं, याच्या पाठीमागे नक्कीच तुमचा एक्सपिरियन्स आहे. हं. थोडक्यात मला तुमच्या एक्सपिरियन्सबद्दल थोडं एक्सप्लेन कराल का? बरं. मी 2011 पासनं मला 12 वर्षाचा न्यूट्रास्युटिकल्सचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी वेगळ्या-वेगळ्या कंपनीजमध्ये आर-एन-डी आणि फॉर्म्युलेशन ऑपरेशन्समध्ये न्यूट्रिशनल प्रॉडक्ट्स डिझाइन केलेले आहे. म्हणजे आपल्या शरीरात जेवढी गरज आहे न्यूट्रिशनल प्रॉडक्ट्सची न्यूट्रिएंट्सची, ते कसे डिझाइन करायचे, किती प्रमाणात फायबर्स असले पाहिजे, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स किती असले पाहिजे, तसे कस्टमाइज्ड प्रॉडक्ट डिझाइन केलेले आहेत. आणि 2019 पासून मी ॲज अ न्यूट्रिशन एक्सपर्ट काम करते आहे. याच्यामध्ये मी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये पण 2 वॉव! वर्ष जॉब केलेला आहे. परफेक्ट. ओके.
मॅम आता भरपूर ठिकाणी असं बोललं आता की मम्मी मला ती करडईची भाजी आवडत नाही, ती तांदुळक्याची भाजी आवडत नाही, मी अजिबात खाणार नाही आणि ती जर शरीरात गेली नाही तर व्हिटॅमिन पण भेटणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं? म्हणजे ते शरीरात तर गेलं पाहिजे. आता तिचं मला चवच आवडत नाही ना, मग मी करायचं काय? प्रत्येक गोष्ट ही चवीसाठी खायची नसते. काही गोष्टी आपल्या जीभ केवढी आहे, फार लहान, पण त्याच्यासाठी आपण पूर्ण बॉडी न्यूट्रिशनली डिफिशिएट करत असतो. एवढीशी भाजी कायच करणार आहे? एक भाजी नाही खाल्ली तर काय होणार आहे? असा जो आपला दृष्टिकोन आहे हा चुकीचा आहे. ॲसिडिटीची गोळी पाहिली केवढी असते? एवढीशी. ती पूर्ण बॉडीची ॲसिडिटी बॅलन्स करते. तर पालकची भाजी तर कंपॅरेटिव्हली एवढी तिचे जर बेनिफिट्स असतील तर ते किती छान असतील. मला एक माझी लहानपणाची गोष्ट सांगायला आवडेल. मी अगदी लहान असताना 3रीत असताना मी सहजच आईला बोलून गेली. शाळेतनं आल्यावर आईने पालकची भाजी केली होती. सहजच बोलून गेली, की "आई मला पालक नकोय." तिने ही गोष्ट लक्षात घेतली, की पालक ही हिला आवडत नाही किंवा ज्या दिवशी पालक केलाय, ही कमी जेवते रोजपेक्षा. आमच्याकडे एक सिस्टम होती, की प्रत्येक भाजी केली, की ती 2 डिशभर खायचीच प्रत्येकाने, ती आवडो नाही आवडो. पालक असले, की मी शक्यतो एकच डिश खायची किंवा अर्धी खाल्ली, की "हां, झालं, झालं मला भूक नाहीये," असं करायचे. ते आईच्या लक्षात आलं. माझ्या आईने ब्रेकफास्टला पालक, लंचला पालक, डिनरला पालक असं 8 दिवस जोपर्यंत मी ती 2 प्लेट भरून खाल्ली नाही, तिने कन्सिस्टंटली ते चालू ठेवलं. आता ती मला विचारते, "आता तुला काय आवडतं?" आता मी काही सांगूच शकत नाही, कारण की मला माहिती आहे ती नाही आवडत. ती आवड डेव्हलप करायला लागते. बाय हुक और क्रूक. ही गोष्ट तुमच्या शरीरासाठी चांगली आहे, म्हणून एक तर तुम्ही खा किंवा तुम्ही मला ही गोष्ट खूप आवडते असे अफर्मेशन्स देऊन खा. कसंही खा. जी गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे, ती इनटेक तिचा झाला पाहिजे. ओके. सो मॅम खूप छान पद्धतीने तुम्ही गाईड केलंय. हं, आता अगेन ज्यामुळे आपली ओळख झाली ते म्हणजे हं, पर न्यूट्री क्राफ्ट्स. हं, सो तुमचं एवढं छान सगळं सेटअप आहे. हं, सगळं तुम्ही छान पद्धतीने तुमचं Insta पेजवरती पण तुम्ही हँडल करताय. हं, डेफिनेटली आमची ऑडियन्सच आता जाऊन तुम्हाला तिथेही फॉलो करेलच. हं. मॅमचं पर्सनल पेजला आपण या ठिकाणी कोलॅबोरेट करतोय. सो तुम्ही त्यांनाही त्या ठिकाणी फॉलो करा. तर मॅडम आता जी तुमची फर्म आहे पर न्यूट्री क्राफ्ट्स, याला तुम्ही पर न्यूट्री क्राफ्ट्स नाव का दिलं? म्हणजे ॲज अ फाउंडर असं मनात काय विचार आला, की हे म्हणजे ॲक्चुअली मला हे थोडंसं आहे ना अँटिक नाव वाटतं. पर न्यूट्री क्राफ्ट्स एवढं मोठं नाव आणि ते म्हणजे 3 तुकडे करून मला बोलावे लागतंय म्हणून बोलतोय. मी ह्याच्या मागचं अर्थ सांगेल म्हणजे तुम्हाला हे फार अवघड नाही वाटणार. क्राफ्ट्स म्हणजे डिझायनिंग. क्राफ्ट्स म्हणजे डिझायनिंग. डिझायनिंग. ओके. न्यूट्री म्हणजे न्यूट्रिशनल डिझायनिंग. न्यूट्रिशनल हां, डिझायनिंग. न्यूट्री म्हणजे न्यूट्रिशन. ओके. आणि पर म्हणजे माझं असं इंटेन्शन आहे, की जसं आपण टेलरकडे गेल्यावर प्रत्येकाची साईज वेगळी असते. आपण कस्टमाइज्ड ड्रेस बनवतो. तसं हं. माझं म्हणणं आहे तुमची बॉडी रिक्वायरमेंट ही वेगळी असू शकते. तुमच्यासाठी कस्टमाइज्ड डाएट प्लॅन असला पाहिजे. एखाद्याची नाईट शिफ्ट असेल आणि मी त्याला दिवसाच खायला दिलं किंवा एखादा दिवसभर झोपूनच आहे, बेडरिडन आहे, मी त्याला एक्सरसाइज करायला नाही सांगू शकत. मी कस्टमाइज करते म्हणून पर पर्सन्स नीड म्हणून मी पर न्यूट्री क्राफ्ट्स असं नाव दिलं, ज्याच्यामध्ये हं. मी तुम्हाला कस्टमाइज करून तुमच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे, तुमच्या शेड्यूल प्रमाणे डाएट प्लॅन देईल आणि न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट तुमच्या फुलफिल करेल. ओके. तर मॅडम आता जे आपले जे व्ह्यूअर्स आहेत, हं, हं. यांच्यामध्ये जर कोणाला वेट लॉस असेल, वेट गेन असेल, हं. घरामध्ये डायबिटीज असेल, हं. हेअर लॉस असेल, हं. पिंपल्स असेल, हं. जे काही त्यांचे शारीरिक व्याधी आहेत किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये जर त्यांच्या काही क्युरीज असतील आणि त्यांना ते जर जाणून घ्यायचं असेल, हं, हं. तर त्यांना तुम्ही ते जर त्यांनी तुम्हाला सांगितलं, की हॅशटॅग वायडी बाबा हा जर कोड जर त्यांनी तुम्हाला सांगितला, तर त्यांना तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्या क्युरीज त्यांच्या सॉल्व्ह करू शकतात नक्की, काय? नक्की, नक्की. मला आवडेल. ओके. मॅडमचा या ठिकाणी नंबर आहे मित्रांनो. तुम्ही त्या ठिकाणी हॅशटॅग वायडी बाबा किंवा वायडी बाबा हा त्यांना कोड सांगा. डेफिनेटली त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या क्युरीज सॉल्व्ह करण्यामध्ये सपोर्ट करतील. थँक सो मच मॅम. तुम्ही थँक यू, वेळ थँक दिलात यू, आणि संपूर्ण गाईडन्स दिलात थँक यू. त्याबद्दल.